राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। राजकारणाच्या विशाल पटावर काही घराणी अशी असतात की त्यांचं नाव घेतात प्रभाव, सत्ता आणि जनधार यांचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं। सांगली आणि कोल्हापूरच्या राजकारणात महाडिक घराणं हे असंच एक प्रभावशाली नाव आहे। एकेकाळचे पेठचे राजे म्हणून ओळखले जाणारे या घराण्यानं अनेक दशकांपासून राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय। मात्र सत्तेच्या शिखरावर पोहोचलेल्या या घराण्याच्या वाट्याला एक प्रश्न मात्र कायम येत राहिलाय, सांगलीच्या महाडिकांच्या नशिबात आमदारकी आहे की नाही। स्वर्गीय नानासाहेब महाडिक यांनी आयुष्यभर जनतेची सेवा केली, राजकारणात सक्रिय राहून त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला, परंतु आमदारकीचं स्वप्न त्यांच्या आयुष्यात पूर्ण होऊ शकलं नाही। त्यांच्या नावापुढे अनेक सन्मानाची बिरुद लागली, पण आमदार हा शब्द मात्र कायम अपुरा राहिला। त्यांचं अधुरं स्वप्न पुढील पिढीत सम्राट महाडिक पूर्ण करतील अशा अपेक्षा कार्यकर्त्यांनी, समर्थक अनेक वर्षापासून बाळगत आहेत। परंतु नियतीचा खेळ काही वेगळाच असतो। म्हणतात ना, काळ येतो पण वेळ येत नाही। सम्राट महाडिक यांच्या बाबतीत हे चित्र वारंवार दिसून येत आहे। प्रत्येक निवडणुकीच्या तोंडावर त्यांचं नाव चर्चेत येतं, त्यांच्या उमेदवारीची चर्चा रंगते, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारतो, पण शेवटच्या क्षणी काहीतरी घडतं आणि संधी हातातून निसटून जाते। कोल्हापूर जिल्ह्यात महाडिक घराण्याचा दबदबा सर्वश्रुत आहे। जिल्ह्याच्या राजकारणात महाडिकांशिवाय पान हलत नाही असं बोललं जातं। घराण्यात खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष यांसारखी अनेक मानाची पद आहेत, परंतु सांगलीतील महाडिकांच्या वाट्याला जिल्हा परिषदेच्या पुढील राजकीय शिडी अजूनही गाठता आलेली नाही। मीनाक्षी महाडिक, राहुल महाडिक, सम्राट महाडिक आणि यांनी जिल्हा परिषद सदस्य, सभापती अशी पदं भूषवली, मात्र विधान भवनाचे दरवाजे त्यांच्यासाठी अजून उघडलेले नाहीत। सन 2019ची विधानसभा निवडणूक सम्राट महाडिक यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरू शकली असती। शिराळा मतदारसंघातील गावोगावी फिरत त्यांनी अक्षरशः घर पिंजून काढलं। कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी राहिली, उमेदवारी निश्चित असल्याचं वातावरण निर्माण झालं, पण ऐनवेळी भाजपनं शिवाजीराव नाईक यांना उमेदवारी दिली आणि सम्राट महाडिक यांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं। तरी त्यांनी माघार घेतली नाही। अपक्ष म्हणून मैदानात उतरून त्यांनी तब्बल 26,000 मतं मिळवली। त्यांच्या या लढतीचा फटका भाजप उमेदवाराला बसला आणि राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक विजयी झाले। पराभव झाला असला तरी सम्राट महाडिक यांची ताकद त्या निवडणुकीत संपूर्ण राज्यानं पाहिली। 5 वर्षानंतर 2024 मध्ये पुन्हा एकदा आशेचे किरण दिसू लागले। उमेदवारीच्या चर्चांमध्ये सम्राट महाडिक यांचं नाव आघाडीवर होतं। कार्यकर्ते विजयाचं स्वप्न रंगवत होते, मात्र शेवटच्या क्षणी भाजपनं सत्यजित देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं। सम्राट महाडिक यांना हेलिकॉप्टरनं मुंबईत नेऊन पक्षश्रेष्ठींनी समजूत काढली। अनेकांना वाटलं यानंतर त्यांचा उत्साह कमी होईल, पण त्यांनी पक्षनिष्ठा जपत दिवसरात्र परिश्रम घेतले आणि सत्यजित देशमुख यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला। या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिकरित्या सम्राट महाडिक यांना मोठं बक्षीस दिलं असं जाहीर केलं। त्यामुळे समर्थकांच्या आशा पुन्हा उंचावल्या। विधान परिषद असो किंवा अन्य एखादं मोठं पद आता न्याय मिळेल असं वाटत होतं। त्यानंतर 2 वेळा विधान परिषदेच्या निवडणुकांची संधी आली। प्रत्येक वेळी सम्राट महाडिक यांचं नाव चर्चेत आलं। कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी केली, परंतु अंतिम यादीत त्यांचं नाव आलंच नाही। आशेचे दिवे पुन्हा एकदा विझले। आता सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीतही तसाच अनुभव आला। यावेळी तर त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती। त्यांच्या नावाची शिफारस दिल्लीपर्यंत पोहोचली होती। राजकीय वर्तुळात त्यांच्या नावाची चर्चा होती, पण शेवटच्या क्षणी सातारच्या धैर्यशील कदम यांच्या नावावर भाजपनं शिक्कामोर्तब केलं आणि सम्राट महाडिक यांच्या वाट्याला पुन्हा एकदा निराशा आली। वारंवार हुलकावणी देणारी आमदारकी, प्रत्येक वेळी हाताशी येऊन निसटणारी संधी आणि कार्यकर्त्यांच्या वाढत्या अपेक्षा, यामुळं आज एकच प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय, महाडिकांच्या नशिबात आमदारकी आहे की नाही। कदाचित नियती त्यांची आणखी कसोटी पाहते का? कदाचित योग्य क्षणांची प्रतीक्षा सुरू असेल, कारण राजकारणात काही स्वप्न उशिरा पूर्ण होतात, पण जेव्हा पूर्ण होतात तेव्हा इतिहास घडवतात। आता पाहायचं एवढंच की सम्राट महाडिक यांच्या राजकीय प्रवासाला आमदारकीचा मुकुट कधी लाभतो आणि नानासाहेब महाडिक यांचं अपूर्ण स्वप्न कधी साकार होतं। राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।